कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौकाजवळ असलेल्या केएमटीच्या जागेवरून आता राजकीय वाद निर्माण झालाय। काही नगरसेवकांकडून सत्तेचा गैरवापर करून ही जागा विक्री करण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप रविकिरण इंगवले यांनी केलाय। महाराणा प्रताप चौकाजवळील केएमटीच्या जागेवरून नवा वाद निर्माण झालाय। केएमटीच्या मालकीची ही जागा काही नगरसेवकांकडून सत्तेचा गैरवापर करून विक्री करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप रविकिरण इंगवले यांनी केलाय। सार्वजनिक वापरासाठी असलेल्या या जागेच्या व्यवहारामागे नेमके कोण आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। जागेच्या मालकी हक्कासह प्रस्तावित व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणात प्रशासनानं पारदर्शकपणे माहिती जनतेसमोर मांडावी अशी मागणी इंगवले यांनी केली आहे। ही जागा यात्री निवासासाठी दिली, केएमटी जागा विकली। 60 वर्षाचा करार आहे। सन्मान्य कोल्हापुरातल्या सुज्ञ नागरिकांना मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या वास्तूला भाडं अखंड 3 रुपये स्क्वेअर फूट। 3 रुपये। अहो, जागेची किंमत किती झाली? आणि ज्या ज्या लोकांनी हा ठराव केला ती लोक याला जबाबदार राहणार का? दैनिक पुढारीमध्ये आलेली बातमी वाचल्यानंतर माझ्याकडे फाईल तयार होती, रेडी होती। ह्यामध्ये हे लॉजिंग कोण चालवतं यात्री निवास, त्या नगरसेवकाचं नाव माझ्याकडं आहे। ह्या यात्री निवास देण्यामागचे अनुमोदक सूचक कोण त्या काळातले, त्या दोघांचं नाव अधिकृतरित्या म्हणजे जनरल बॉडीमधलं प्रोसिडिंग माझ्याकडं आहे। असा जर घाट बांधणार असतील तर सन्मान्य आयुक्त साहेब, ह्या नगरसेवकांनाही सगळं देऊन टाका, जे कोण इच्छुक आहेत ते। सर्व नगरसेवक या कामाची बांधिलकी त्यांची नाही, पण दिशाभूल करून टेंडर काढताना इंग्लिशमध्ये काढायचं। समोरची अनपढ गवार कोण जी पदाधिकारी असतील, आत्ता देखील आहेत त्यांना काय कळते यातलं? दरम्यान या गंभीर आरोपांवर संबंधित नगरसेवक आणि केएमटी प्रशासनाची भूमिका काय आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।